आता मग सुरूप करतोय मी. हं? सुरूप करतोय. आता कसला स्रोप करताय तुम्ही? कॉफीचा सुरूप असतो. कडक अशी मस्त मस्त कॉफी प्यायला या. लय बाया दाजी गुणाचं. हं. सुरूप केला वरण असं कॉफीचा त्याला काय गाणा झोपलाय तर होय दे गाणा झोपलाय तर घे पिऊन त्याला गरज बी नाही चहा कॉफीची ते असतानाच ऑलरेडी दणकाट आहे. आता हे शेंग शिजत चहा पेस तोपर्यंत शेंग शिजन वाटण बिटन वाटस तोपर्यंत ही सोपी आयडिया असते आपली मैत्रिणीनं. तात्यांनी आणली की लगेच तिला पातील आता नक नक माझ्यातला काढल्या पप्पाचा काढ. मी कालचं वाटण वाटल्यावरती एक ताई साहेब म्हणले आखा तू नुसतं फोडणी दिलेली दावती तुझं वाटण कोण दाखवायचं. बघा बाया एवढंच आहे हो का. शेंगदाणा लय घालायचं नाही तर कांदा लय घालायचं नाही. मंद गॅस करून आचेवरती ना त्याला लाल भाजायचं. आपण बिर्याणीला कसं व्हेज बिर्याणीला नॉन व्हेजच्या बिर्याणीला तुम्ही भाजता तसा एकदम फ्राय करायचा असा. आणि इकडं तोपर्यंत शेंग शिजून बसली. चहा पाणी प्यायचं तुला पाणी प्यायचं लय कळतं माझ्या बाळाला. वानर आला त्या दिवशी आणि हिने बघितला बाई माझी 2 दिवस घरातनच बाहेर नाही निघली. ट्रॉली उघडली की त्यात जाऊन बसती. त्यात मध्ये काय नाही हो की ट्रॉलीत भांडीत आपली काही सुद्धा नाही. सर वळका पाव हे काय आहे? हे काय आहे? कुठलं हे कुठं ह्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात बाजरीची भाकरी. कुणी केली? म्हणे अक्का. आणि ही तिचा रस्ता कुणाचा मनीषा मसाल्याचा रस्ता. नाही मला वाटलं आकाचा तर असा आयला ट्रॉली. नाही 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 हो का. इथं भाकरी छानपैकी खरपूस भाकरी. सरांनी सांगितलं होतं एका एक मांडलं. हा कडक होत नाहीत ना मग. एका वेग मांडली की ती कडक होत नाही का असे. आता पाणी लावते असं उलटायचे. ती भाकर मी पण उलटू शकतो. काय असं करायचं. कुठे उलातली सांग तुम्ही सांग. पसलीच नव्हती. अशी उलातली. तुम्हाला परत कुठली देऊ हे काय इथं भांडा आहे माझ्याकडे. कुठं त्याच्यात नाही का? दे मग. मी आणलेल्या शेवग्याच्या शेंगाची शेंग. शेंग काय असतं? कॅल्शियम डी जीवनसत्व. कॅल्शियम हा कॅल्शियम असतं. सी जीवनसत्व असतं. सी हे देऊ का भाकरी? देवर ठेवलेली त्यासाठी. चला एक भाकरीचा नाश्ता करायचा निघायचं. चटकून खायचं चटकून निघायचं. खाली पडली की. तर तिथं माझ्या टेबलावर ठेव. आणि 2 दिवस सुकी भाजी केली तर मला म्हणतात येतं काय पातळ कालवण करू. आज सकाळ सांगितले पातळ भाजी करू. कसं रस्सा असतं पुरत नाही मला. सकाळचं काय बी खाण्यापेक्षा पोहे बिस्टे खाण्यापेक्षा बरं आहे. खाली टोस्ट खाण्यापेक्षा मस्त नाश्ता आहे का. एक भाकरीचा आणि 4 शेंगाचा फक्त. आणि पातळ कर मला म्हणलं. काल थोडी घट्ट भाजी केली तर चुरून खाता नाही आली. तर भाकरीला रस्सा जास्त लागतो चुरून खायसाठी. हो आता मी जेवतो. जेव. हो नाही ते आता शेतीचं बघतात ते ह्याचं ड्रोनचं. नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार माझ्या मैत्रिणींनो. नंदुरबारवरनं दादा ते आले इथं त्यांची ओळख करून देते. गेल्या वेळेस पण आले होते. किती दिवस झाला आलेला हो तुम्ही? 1 महिना झाला आलते. त्यावेळेस आम्ही घरी नव्हतो. नानी आणि दिदी होते ना सामान न्यायला आले होते. तर आज परत आले त्यांच्या बरोबर त्यांचे मित्र पण आले तर त्यांची ती ओळख करून देते ना. आणि कुठनं आले ती पण सांगते ना.
तुमचं गाव कुठलं? नंदुरबार मध्ये मी नगरसेवक आहे, माडी समाजाचे अध्यक्ष पण आहे. हा नंदुरबारचे नगरसेवक आहेत. आणि तुम्ही? मी पण नंदुरबारला माझे नगरसेवक होतो. हा मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुनाव पदाधिकारी होतो. नंदुरबारच्या भोई समाजाचा मी अध्यक्ष आहे. आणि नंदुरबारहून आलो आहे. हो. आणि तुम्ही भाऊ? मी संजय माळी. हा नंदुरबार. आले तर इथं गेल्या वेळेस आलतं त्यावेळेस काही गाठ पडली नव्हती, पण आता गाठ पडली. आणि आले मला ताईंचा फोन आलता, म्हणजे भाऊंच्या ताईंचा. मला म्हणले अख्खा मसाला वगैरे छान आहे, गेल्या वेळेस पण नेलता. आणि आता हे तिघांनी पण चालवलंय. तर पण फर्स्ट टाइम ह्या दोघांनी चालवलंय, ह्यांनी आधीकर पण नेलता. क्वालिटी कशी आहे काय सांगता तुम्ही? एकदम छान आहे. आम्ही वापरून पाहिलं ना, म्हणून घ्यायला. हो आवर्जून आलं तर इथं. आणि छान वाटतं असं की बाबा म्हणजे एवढ्या लांबनं फक्त कशा युट्यूबच्या माध्यमातूनच आपली ओळख झाली ना. आणि मैत्रिणीची ओळख झाली तुमच्यासोबत. हो. आणि ताईंना पण धन्यवाद आणि तुम्हाला तिघांना पण धन्यवाद, तुम्ही आला इथपर्यंत. असं जरी कुणी आलं तरी येत जावा. मला कधी कधी माझा फोन सायलेंट असतो, मला व्हॉट्सअपला आदल्या दिवशी मेसेज करत जावा. नक्की तुम्हाला मी लोकेशन पाठवत. बरं मसाल्याचं कसं वाटली क्वालिटी वगैरे, ते स्वच्छता वगैरे? एकदम स्वच्छ आहे. हा काम बी तुमचं चांगलं आहे. हा मस्त आहे. अचानकच आले आज काय त्यांनी फोन वगैरे नव्हतं केला. गेल्या वेळेस आलं तर त्यावेळेस त्यांच्याकडे घर माहित होतं. माहिती पडलं ना, मग डायरेक्ट आलो ना मी. हा असं ते आता निघालं तर इथं. ओके थँक्यू. आले त्यांनी सगळ्यांनी तिघांनी पण एक, आता गेले भाऊन ते तिघांनी पण 1-1 किलो मसाला नेला. आणि भाऊंनी मिरची पावडर पण नेली. कसं असतं माहितीये का, आपण बोलत नाही मैत्रिणींना, आपल्या मसाल्याची क्वालिटी बोलत असते. पहिल्यांदा ताई आलते त्यावेळेस एक बाबा प्रेमापोटे आले असते रे दादांनी की बघायला, हा आता मसाल्याचा आहे एवढ्या लांबनं म्हणल्यावरती तर घेऊन जाऊ. पण आज पण आल्यावरती त्यांनी आज पण मसाले वगैरे नेले. कसं असतं माहिती आहे का, जे आयुष्यामध्ये पुढं जात असताना किंवा एखाद्या बिझनेसमध्ये पुढं जात असताना आपण आहे ना, फक्त नावच नाही तर त्या नावाच्या पाठीमागे जी आपली धडपड असते ना, जी आपली क्वालिटी असते ना, ती जर मेंटेन ठेवली ना तर भविष्यात आपल्याला कुणीच अडवू शकत नाही. आणि मी तीच केलं. मला माहीत होतं ज्यावेळेस 3 वर्षापूर्वी मसाल्याचा बिझनेस चालू केला त्यावेळेस काही जण म्हणली होती, त्यावेळेस 900 रुपये किलो निघत होती. काही जण म्हणली होती तुझा मसाल्याचा बिझनेस किती दिवस चालतोय आम्ही बघू, लवकरच बंद पडत असतं. तर नाही, ते शक्य नाही तुमच्याच्याने कधी होणार बंद पडणं. कारण का मला माहिती आहे ना, पुढच्या माणसात सगळ्या कॅटेगरीतली माणसं असते, ती सगळ्यांना सगळ्या क्वालिटीचं खायचं असतं. आणि मला एवढं माहिती आहे की चांगलं खाणारी लई इथं नाही का. कारण का ज्याला माहिती आहे बाबा सगळं मटेरियल वापरून एखादा चांगल्या क्वालिटीचा बिझनेस करायचा म्हणलं तर त्याला पैसे किती द्यावं लागतं तर नाही का. असल्या ही लक्ष्मी माझी कष्टाची आहे आणि ती मला अशीच कायमस्वरूपी सपोर्ट देईल, साथ देईल. कारण का शेवटी इमानदारीला फळ असतं. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद, तुम्ही इथं येता. रोज 2-3 कस्टमर म्हणा, गिराईक म्हणा, माझे व्हिडिओ पाहणारे सगळे माझे हितचिंतक म्हणा येतात आणि घेऊन जातात. नाही म्हणलं तरी मैत्रिणींना 3-4 हजाराचं रोज मी घरी विकते. एवढ्या माळात आहे ना की माणसं दिवसा पण यायला हुकतात, पण तरीसुद्धा मी विकू शकते. कारण का फक्त आणि फक्त क्वालिटीच्या जीवावरती असं दे. चला आता राहिलेली पॅकिंग करायची पती असतोपर्यंत मी निघाली होती आणि तोपर्यंत भाऊन ते आले. तर मग ठीक आहे, हे आता पॅकिंग करायचं ते त्या. कारण का आज मला कसल्या परिस्थितीत तुमचं कुरिअर टाकावं लागेल. मसाल्याच्या काय झालं माहिती आहे का मैत्रिणींनो, आम्ही 2-3 दिवस झालं लाडू दावलं नाही तर काय ताई साहेबांना वाटलं की लाडूच बंद केलं का काय ह्यांनी बनवायचं. होय ताई, बंद कसं करायचं मैत्रिणी. ताई ही शेंगदाणा लय लाल झरत भाजले तर लय भारी दिसते. आता हिडिओ मध्ये दावलंय तसंच परत बी केलं पाहिजे बरं का नानी. इतकं छान दिसतंय ना मैत्रिणींना. शेंगदाणा वाढल्यात आता. शेंगदाणा कसं किलो झाल्यात? 200 रुपये किलो शेंगदाणा झालेत मैत्रिणींना. आता लाडू 250 रुपये किलो होतं, पण आता लाडूचं रेट वाढवलेत मी, 300 रुपये किलो झाल्यात इथं. कारण का 200 रुपये किलो तर शेंगदाणा झाल्यात इथं. आणि त्याला भाजायचं आणि हे करायचं आणि गॅस तासभर चालवावं लागतोय. असं रेट वाढल्यात इथं. 1500 डायरेक्ट 1700 रुपये. नादच करायचा नाही. कसं आणायचं कसं विकायचं तेच कळा नाही. होय नानी.
कसं आणायचं आणि कसं विकायचं. बरं ही कशाची तयारी चालली आपली सांगा की सगळ्यांना. किती तारखेपर्यंत ऑर्डरी टाकायच्या सगळ्यांनी? आता 10 तारखेच्या आतच 13 तारखे जायची ना तू? 12 तारखेलाच. 12 तारखेलाच. मग 10 तारखेच्या आत न टाकावंच लागतं ऑर्डर. आणि हो का आता तिकटाची करून ठेवली, काश्मीरी करून ठेवली. हा आणि किती आहे ती बी सांगा, किती राहिली या काय मिरची पावडर आणि ती मिरची पावडर आता थोडीच एक घमेल आता एवढं. आता ती कुठून तेवढी ठेवली ना मग संपली आता. 50 किलो. येस 50 किलो नाही भरायची ताई, सगळी 30 किलो भरा. ही किती 2 मसल्याची असेल की ही पावडर नाही का? मसाले किती त्यातली मसाले किती होते ना अजून 2-3 दिवसात? 2-3 दिवसात आता त्याच होत्या 2 मसाला म्हणजे आपण 100 किलो मसाला विकू शकतो ना. 120 किलो होतंय. 120 किलो 120 किलो होते. आणि हा जो आहे ना तो हा सगळा ऑर्डरिंगचाच आहे. हा जाईन सगळा ऑर्डर तेवढे आहे त्या ह्यातलं एक 5-6 किलो राहील मैत्रिणींनो, नाही तर ही सगळं ऑर्डरीचं या. आणि आता आपला मसाला काय ती किती होईल? 120 किलो. 120 किलो मसाला फक्त तुम्हाला 800 रुपये किलोने मिळणार आहे या. नंतरचं रेट मी वाढवणार आहे 17 तारखेनंतर ना. मिरची मागली एवढीच मिरची लास्ट. आम्ही मिरची मागवली नाही, आम्ही वाट बघितली की उतरण पण उतारली नाही. थोडीशी वाढली होती तेव्हा परत 2 पोती आणली आणि त्याच्यावरती आता परत परवा दिवसपासून मिरची अजून वाढली. आता काय करू शकत नाही आम्ही. सगळं संपवलंय हो का. एवढं धन राहिलेत, धन्याचं 1.5 कट्टा राहिलाय त्यातला अर्धा जाईन आता. सौद्याचं सामान पण रेट वाढलेत म्हणून सगळं संपवीत आणलंय या. हो का एवढंच राहिलंय फक्त, एवढंच राहिलंय फक्त. आणि वर तर काहीच नाही. तुम्ही म्हणता वर मिरच्या ठुल्या असत्या, नाही ठुल्या मिरच्यावर. खोटं नाही बोलत मी, कशाला खोटं बोलू. हो का वर काहीही नाही. आता ह्यातमध्ये बी कपडे येतं, ती फरशा पुसायला लागतात आम्हाला ती. आणि हा एवढा लसूण आहे, हा लसूण लागतो मला विकाय बी लागतो आणि ह्याला बी लागतो, लसणा चटणीला बी लागतो. इथं बघू शकतो ह्यातमध्ये कपडे येतं. सगळं संपलंय, काहीच नाही मला शिल्लक रेट वाढल्यामुळं. आणि ही बॉक्स आहे ती मला लागायच्यात म्हणून आणलेलं इथं. काहीच नाही. हो का ही पोती इथं मिरच्याची दिसते का? हा लसूण 3 किलो भरायचं आहे ना. 3 किलो 200. मैत्रिणींनो मला तुम्ही बरेच तास मला सतत मेसेज करता का लसणाचा फोटो दाखव, लसणाचा फोटो दाखव. तिथं लाईव्हला दाखव त्यांना. काय लसूण नुसता गावरान लसूण आहे ग भारी. तो जो फोटो दाखवलाय ना तोच आहे आपल्याकडं. हा व्हिडिओ मध्ये आमच्याकडले सिल्वर कलरच्या कॅरी बॅग संपल्या त्याच्या. 2 दिवस झाले. 2 दिवस झालं काय आणायचं पाहिजे नाही. तर आता असं चाललंय पॅकिंग करायचं. कवासून भारी मसाला आज केलाय का? तो काय चालला होता लाईट गेली म्हणून. ती म्हणते तरी म्हणते आता गेली मी धुणं भिजायला घातलं आणि फक्त एक बेडशीट आणि 2 खोळा धुतल्या की परत लाईट आली, परत येऊन बसली. अजून हो का धुणं धुवायला बोलायचं आहे अजून पाहिजे. कारण का आता ऑर्डर टाकावं लागतं ना. तुमच्या राहिल्या त्या 2 दिवसाच्या. काल काय टाकले नव्हते दीदीच्या बर्थडे मुळे, तर आज टाकते. ज्यांचं ज्यांचं खोबऱ्याचं खिस येतं, ज्यांचं सांडगं येतं, कुणाचे धना पावडर आहे, कुणाचे मसाला आहे, कुणाची मिरची पावडर आहे असं. हा असं थोडंसं जास्त द्या. सुनील दादा कुदळ्यांची ना ती ह्याची ऑर्डर आहे लसणाची 3 किलोची. आणि दुसरी अजून आज लसण 5 किलो आहे मैत्रिणींना. एक गीतांजली चव्हाण ताई साहेब आहेत ना, त्या ताई साहेबांचा मसाला लसूण आणि मिरची पावडर आहे. बरं लसूण किती भरायचं? अजून 1 किलो. अर्धा लसूणचे 2 हो हो ते दे. बरं ही तुम्हाला लसूण आहे ना असं दिला जातो. आता ही आहे 3 किलो. त्याला डायरेक्ट असं पॅक करायचं. आता कट कर आणि एक 15 सेकंदाचा उभा कर. आता बघा मला मशीन चालू केली दाजींनी पण ती नीटच नाही झाली. तर मी 2 बादल्या कपडे भिजायला घातले ते. तर मगाशी फक्त बेडशीट उशीच्या खोळा धुवून झाल्या आणि लाईट आली, लाईट गेली होती. आणि मग हे नंतर नाही एवढं पार्सल आता दुपारपासून पॅकिंग करायचं चाललं होतं.
आता एकच राहिलंय फक्त कुरिअरवाल्यांना फोन करायचा, ती येते, नाणींचं मला पेमेंट द्यायचं आहे. आज 5 तारीख आहे, आधी घर नाणींना देते पेमेंट आणि मग हे पार्सल पॅकिंग करते. तर मैत्रिणींनो, आणि अजून एक गोष्ट दाखवते तुम्हाला. अजून इथं पण पार्सल आहेत पॅक केलेली, हे बघू शकता. सांडग्याची ह्याची जशी उरकन तशी. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला दाखवते, मटेरियल आपलं कसं संपतं आणि कसं बनवलं जातं रोज. इथं तुम्हाला मी धना पावडर बनवलेली नाणींनी दाखवली होती एक गमिलवर. तर त्यातले एवढे पुढे राहिले तिथं 5-6. काश्मीरी तेजा मिरची पावडर ही खाली लावलेली असते थापी. तर त्या सगळी संपली. आता दुसरीत परत ना तिथं कुठून ठेवलेली आहे, तिला उद्या भरते नाणी. त्या आमच्याकडे कॅरी बॅग नाही आहे, संपल्या जायचं त्याच्यामुळं. ही वरची काश्मीरी मिरची पावडर आहे बघू शकता. आणि मसाल्याला खाली पण थापी लावली होती, ती संपली. आणि ही वरची थापी संपली. वर 30 किलो होता आणि खाली 30-35 किलो असेल. तर आज 40 किलो मसाला भरला, हळद एवढी राहिली आहे. ह्या अशा ऑर्डरी जातात. तुम्हाला जर ऑर्डर टाकायची असेल तर माझा नंबर घ्या, 9657484033. पावशेरपासून ऑर्डरी स्वीकारल्या जातात मसाल्याच्या. तुम्ही 250 ग्रॅमच्या 4 वस्तू जरी घेतल्या ना तरी 1 किलो पार्सल तुमच्या घरी येतं. असं अजून दोन आहे तुम्हाला दाखवते. हा का, इथं ही एक बादली, ती एक बादली. मशीन नीट करून पण नीट नाही झाली. आणि बेडशीट मी तिकडं वाळायला टाकले, कुरिअरवाला येतोपर्यंत होईल. नाणींना पैसे द्यायसाठी मी इकडं घरात आली. आणि ह्या मशीनी मला कॉपी करायला लावली. तवर काका आलं. आता ह्यांची टीम मोठी झाली. आता मी कशी पॅकिंग करायची. आणि कसं आहे माहिती आहे का, आजचे दिन आले होतं काय बाय 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 मागण तेवढं कमीच असतं. आता अजून गॅसच चालू केलं नाही मी. आई ग, ही ट्रॉली ग असायची राहिली सकाळ धरणं माझ्याकडून. बरं झालं काका, तिथं जागा नसली ना तरी जागा आहे मला. त्या कुसाळ्यात तिथं बिर्याणी करा तुमची. काय करायचंय ती करा. रान मोकळं ओके पैकी निर्मळे कुसाळ तुला काय नाही. आवा काका, ह्यांना गारव्याला बिर्याणी करायची, वरच्या मोकळ्या रानात नाही करायची कुसळाच्या. काय घेणे आपल्याला मैत्रिणी. दीदीन काका बसल्यात इथं. त्यांची दोघांची कॉफी प्यायची होतोपर्यंत मैत्रिणींनो मी माझं संध्याकाळचं काम फास्ट उरकायला घेतलं. वाटण वगैरे वाटलं. लाईट लागली की तिथं. आता कुरिअरवाले येते ना, ह्या दोघांची बातचीत होतोपर्यंत माझा ह्यांना कॉफी दिली, भात बी लावला आणि भाजी बी झाली. आता ह्यामध्ये फक्त मीठ टाकायचं राहील. माझ्याकडे कसं असतं माहितीये का, दिसते का तुम्हाला इथं वाटीत कुठं तरीची मिरची फिरची काय लागत नाही आपल्याला. आपल्याकडून जे मसाला घेतात ना त्यांना तुम्हाला सांगते फक्त हो का, असं 2 चमचे टाकायचं. 2 जण असतात तर एवढा टाकायचा. तसलं ती काहीच नाही टाकायचं. मिरची नाही टाकायची, तरीची काय नाही टाकायची. हो का, लाल झरत तरी. अजून ह्याच्यात मीठ टाकायचं आहे मला, पण तुमच्यावर बोलत कारण का मला कुरिअरवाले येते ना, मग ही मोहरं आणि दिदीला उपवास आहे ग मैत्रिणींना, त्यामुळं मग मला तिथंच उशीर लागल्यावर काय करायचं ना. बोलत झालं. आज प्रतीक्षाला माझी माया आली आहे. मला म्हणजे मम्मी मी करते कपडे धुते, कारण का मी स्वयंपाक कधी करणार, कुरिअरवाल्यांचं कधी ते बघणार आणि ही कधी करणार, कपडे कधी धुणार. हो का, एवढं मीठ टाकायचं. मी फक्त भातालाच मीठ टाकले असं मला आठवते, भाजीला नाही टाकलं. पाणीवरती थांबा. आता ही भाजी मंद गॅसवरती कवर बी शिजली ना तरी टेन्शन नाही. दररोज कसं
दीदी असते स्वयंपाक करू लागाय त्याच्यामुळे संध्याकाळचं मला काही मला असं वाटतं की मी मीठ नसन टाकलं. ओडीस आहे का एक? आज महाराष्ट्राच्या बाहेरचे किती ऑर्डर येतं? आज जवळपास येऊ काय ती एक हरियाणाची 1 2 3 4 तुमच्या समोर 5. आज ओडिसाची एक ऑर्डर आहे, हरियाणाची एक, दिल्लीची एक, कोलकात्याची 1, कोलकाता एक, आणि ही काय न्यू दिल्ली ओडिसा. मैत्रिणींनो बँगलोरचं येते. बेंगलोरचं एक आहे. म्हणजे आता महाराष्ट्रातल्या पहिले एखादी एक दोन असायच्या 2-3 दिवसातनं. आता असं म्हणजे रोजच्या ऑर्डरीमध्ये एक दोन असतात, कधी कधी आता 5-6 यायला लागले. छान वाटतं की तुम्हाला ते आवडतंय. जे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत बाबा काही कामानिमित्त, नोकरीला, जॉबला वगैरे, तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून एकदा घ्या. तुम्हाला तिथं ते काय होतं, काय काही ठिकाणी मसाले भेटत नाहीत. आता बघा बाजरीचं पीठ मी ह्याला टाकलं होतं हैदराबादच्या पुढं, तर त्या म्हणल्या अगं तिथं बाजरी तर नाहीच, पण दळून पण देत नाही. बाजरीचं पीठ कसं आहे तीच माहित नाही म्हणल्या. काय काय ताई साहेब, आता आपण केरळवरनं मसाले मागवतो पण तिथं हे मसाले भेटत नाहीत. मग केरळला इथून मसाला आपला जातो तिकडं. मग आपल्याकडे केरळचं मटेरियल येतं, पण तिथं सगळंच मटेरियल मिळत नाही ना. तिथं हळद मिळत नाही, धन मिळत नाही, शहाजिरी मिळत नाही, खसखस मिळत नाही, तीळ मिळत नाही, सुंठ मिळत नाही, आलं मिळत नाही, हिंग मिळत नाही, जायफळ हे मिळतं तिथं. तिथं केरळमध्ये किती वस्तू मिळतात, फक्त लवंग, मिरी, जायफळ, ही इकडं हे झालं 3, म्हणजे 6. तुम्ही फोटो काढा, मी करते. हा तू व्हिडिओ काढ छान पैकी. आज मसाला केलाय ना, ती वास येतोय का हो मसाल्याचा असा? मला वाटते 9वी असताना बंद केला. माझ्यासारखं काळ तिखट खाणं कोण नव्हतं. पोटात आग होते नंतर. मग नंतर ना मसाल्याच्या लय भाज्या खाल्ल्या. मी बी नुसते मिरच्यासाठी वडापाव खायचे. आता कढीला मिरची बघितली तरी बे वाटतंय.